Good evening, class. Welcome back to Bridge Course Standard 5. Students, today is Wednesday. The date today is the 7th of July 2021. So, this is one of your 4th standard poem. त्या दिवशी आपण ही पोएम बोललोत, पण तुम्हाला सुद्धा ही पोएम छानपैकी तालासुरात गायची आहे. त्या दिवशी आपण गायली पण होती, गेल्या वर्षी पण तुम्ही गायलेली आहे. त्यानंतर ऑल ऑफ यू हॅव सॉल्व दिस क्वेश्चन टू. यू हॅव ऑलरेडी रिटर्न द रायमिंग वर्ड्स फॉर दीज वर्ड्स अँड टुडे वी आर गोइंग अहेड. See, here is another poem. Now sing with me, okay? I will sing slowly and then you follow me. I am a river, come run with me. I am a river, come sing with me. I am a river, come dance with me. I am a river, come flow with me. I am a river. I am a river, come jump with me. I am a river, come smile with me. I am a river, come sleep with me. I am a river, come. आता तुम्ही जोडा बरं कृतीयुक्त शब्द. त्याच्यापुढे आपण बरेचसे ॲक्शन वर्ड्स त्या दिवशी लिहिलेले आहेत आणि तुम्हाला बरेच ॲक्शन वर्ड्स माहिती आहेत. नदी जी आहे ती ह्या सगळ्या गोष्टी करते आणि नदी आपल्याला तिच्यासोबत घेऊन जाते आणि सांगते की या आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत गाणं गा, तुम्हीसुद्धा माझ्यासोबत धावत या, गाणं गा, नाच करा आणि वाहत वाहत चला. पुढे आपण आणखी क्रियापदं जोडली, आणखी ॲक्शन वर्ड्स जोडले. कुठले कुठले आठवत आहेत? आय एम अ रिव्हर, कम जम्प विथ मी. बरोबर. उड्या मारा. कम स्लीप विथ मी. कम. तुम्ही जोडा आता शब्द, तुम्ही ॲक्शन्स जोडा आणखी की ही कविता, ही रिव्हर जी आहे ती आणखी काय काय बोलेल स्वतःबरोबर करा म्हणून. आपण ते आपण हवी तेवढी ही कविता वाढवू शकतो. सध्या आपल्याला एवढीच कविता म्हणायची. पुन्हा एकदा म्हणूया हां. तुम्ही माझ्या मागून रिपीट करायची. मी काही सेकंद थांबणार आहे मध्ये मध्ये. जणू काही तुम्ही माझ्या मागून गाताय असं मी समजते, म्हणजे गायचंच आहे माझ्या मागून. I am a river, come run with me. I am a river, come sing with me. I am a river, come dance with me. I am a river, come flow with me. I am a river, come jump with me. I am a river, come sleep with me. I am a river, come play with me. I am a river, come swing with me. बघा मी किती ॲक्शन वर्ड्स जोडले. जम्प, प्ले, स्विंग. स्विंग म्हणजे झोके घेणे. तर अशी ही पोएम बरेचसे कृतीयुक्त शब्द जोडून म्हणजेच ॲक्शन वर्ड्स जोडून तुम्हीसुद्धा गाऊ शकता आणि तुम्हाला ही कविता गायची आहे आणि गाण्याबरोबरच ॲक्शनसुद्धा करायची आहे. ना टेम्पलेट 4. टेम्पलेट नंबर 4. टेम्पलेट म्हणजे काय? टेम्पलेट म्हणजे कृतीपत्रिका. ब्रिज कोर्स बुकमधली ही टेम्पलेट नंबर 4. आज आपण टेम्पलेट नंबर 3 अँड टेम्पलेट नंबर 4
पाहणार आहोत. 2च टेम्पलेट्स पाहणार आहोत. आज आपण टेम्पलेट नंबर 3 पाहिली. त्याचा थोडासा भाग जो आहे जो त्या पोएमचा होता, तुमची ही जी पोएम होती ती त्या पोएमचा भाग हा सुद्धा टेम्पलेट नंबर 3चा भाग होता. आणि टेम्पलेट नंबर 3मध्ये आपण आणखी एक पोएम पाहिली. 3rd स्टँडर्डची पोएम आहे ही तुमची. आणि आज आपण टेम्पलेट नंबर 4 सुद्धा पाहणार आहोत. ओके. टेम्पलेट नंबर 4मध्ये तुम्हाला छोटी छोटी डेली लाईफमध्ये वापरायची वाक्य शिकवलेली आहेत. मला माहिती आहे की आपण 5वीला सुरुवात करताना जूनमध्ये अशी छोटी छोटी वाक्य शिकलेलो आहोत, पण 4th स्टँडर्डमध्ये सुद्धा शिकलो. पहा आता हे आहेत टीचर आणि स्टुडंटमधले टीचर आणि स्टुडंटमधले डायलॉग्स. टीचर आणि स्टुडंट्स आपापसात कसे बोलतात की तुम्ही जर स्टुडंट आहात तर तुम्हाला टीचरशी बोलायचं आहे, तुम्ही कसं बोलाल, तर त्याबद्दल आपण पुन्हा एकदा प्रॅक्टिस करू. हियर सोनू आस्क, मे आय कम इन टीचर? टीचर सेज, येस, डू कम इन. सोनू अगेन, थँक यू टीचर. टीचर सेड, why are you late, Sonu? Sonu said, teacher, I missed my bus. Teacher said, okay, but be on time. Take your seat. Sonu, yes teacher, thank you. बघा, आपल्याला सुद्धा या प्रसंगाला बरेचदा सामोरं जावं लागतं. All of you, sometimes you also face this situation. कधी तुम्ही सुद्धा शाळेत ही सिच्युएशन फेस करता. सिच्युएशन म्हणजे प्रसंग. टीचरला जेव्हा तुम्ही वर्गात येऊ का विचारता तर बरेच जण माय आय कम इन टीचर असं म्हणतात. तर तो माय नाही आहे. परवानगी विचारताना आपण मे विचारतो. मेने सुरुवात करतो. मे इज फॉर परमिशन, आस्किंग परमिशन. मे आय कम इन टीचर? जेव्हा तुम्हाला सुद्धा कोणी विचारतं की मी आत येऊ का, तुम्ही कसं म्हणायचं? येस, डू कम इन, किंवा येस, कम इन प्लीज असं सुद्धा म्हणू शकता. आता ही टीचर बोलत आहेत त्यामुळे टीचर प्लीज हा शब्द ह्या मुलाला बोलणं शक्य नाही, त्यामुळे त्या म्हणतायत येस, डू कम इन. आणि तुम्हाला एखाद्याने तुम्ही जी विचारलेली परमिशन आहे ती ग्रँटेड केली, परमिशन दिली की तुम्ही लगेच त्याचे आभार मानायचे. कसे? थँक्यू टीचर. टीचर अर्थातच सोनूला लेट झाल्याबद्दल विचारते. तुम्ही सुद्धा एखाद्याला प्रश्न विचारू शकता. वाय आर यू सो लेट सोनू? आय मिस्ड माय बस टीचर. आय मिस्ड माय कार टीचर. आय मिस माय ट्रेन टीचर. असं तुम्ही सांगू शकता की आज माझी बस चुकली. बरं, आता खरं कारण कळल्यानंतर तुम्ही एखाद्याला एक्सक्यूज कराल, माफ कराल? टीचर जसं म्हणतात तसं. ओके, बट बी ऑन टाईम. बी ऑन टाईम म्हणजेच यापुढे मात्र नेहमी वेळेवर ये. टीचर त्याला ताकीद देत आहेत किंवा टीचर त्याला सूचना देत आहेत. अँड नाव गो, टेक युअर सीट. आणि आता तुझ्या जागेवर जाऊन बस. आता इथे नाव गो अँड सीट ऑन युअर सीट असं नाही म्हणायचं, तर टेक युअर सीट म्हणायचं. एखाद्याला जागेवर बस म्हणताना आपण टेक युअर सीट म्हणायचं. आणि आपल्याला कोणीतरी बसायला सांगितलं आहे म्हणून त्याचे पुन्हा थँक्स मानले पाहिजे. ओके. आता खाली आणखी एक ॲक्टिव्हिटी दाखवली आहे. तुम्ही एखाद्याला, तुमच्या मित्राला किंवा समोर मित्र नाही, समजा एखादा अपरिचित मुलगा नवीन आलेल्या वर्गामध्ये, तर त्याला तुम्ही त्याच्याबद्दल कसं विचाराल पहा. किंवा तुम्ही नवीन आहात आणि तुम्हाला जर कोणी काही विचारतं आहे तर तुम्ही त्याची उत्तरं कशी द्याल पहा. व्हॉट इज युअर नेम? ओ, आय एम अमित. वेअर डू यू लिव्ह? सॉरी, वेअर डू यू गो? आय गो टू स्कूल. What is your school name? My school name is Sane Guruji Vidyalay. Which standard are you in? I am in the 5th standard. इथे 3rd लिहिलं आहे. आपण आता 5th मध्ये आहोत म्हणून आपण 5th स्टँडर्ड वापरतो.
तुम्ही या ठिकाणी अशाच प्रकारे वेगवेगळी वाक्य बोलू शकता. बघा आता आपण प्रश्नाचं व्हॉटचं उत्तर जे आहे ते स्क्वेअरमध्ये लिहिलेलं दिसतं, बॉक्समध्ये लिहिलेलं आहे. वेअरचं उत्तर बॉक्समध्ये लिहिलेलं आहे. व्हॉटचं उत्तर बॉक्समध्ये लिहिलं आहे. आणि विच स्टँडर्डचं उत्तर बॉक्समध्ये लिहिलं आहे. ओके. व्हॉट नेमचं उत्तर बॉक्समध्ये लिहिलं आहे. असं तुम्हाला आणखीसुद्धा वेगवेगळी उत्तरं किंवा वेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार करता येऊ शकतात. व्हॉट इज युअर नेम? आय एम सुनीता. वेअर डू यू गो? आय गो टू. आता इथे तुम्ही स्कूलऐवजी वेगळा एखादा शब्द वापरू शकता. पहा, आय गो टू सिटी. व्हॉट इज the name of the city? The name of the city is Pune. When will you come back? I will come back about 6 in the evening. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नसंच तयार करू शकता. इथे पहा, What is your name? I am Anita. Where do you go? I go to school. What is your school name? My school name is Padwal Vidyalaya. Which standard are you in? Are you in? हा इन विसरायचा नाही. कोणत्या इयत्तेमध्ये आहेस तर हा इन हवाच मध्येसाठी. आय एम इन द 5th स्टँडर्ड. स्टँडर्डच्या आधी नेहमी द लावायचा, ते विसरू नका. बरेच जण आय एम 5th स्टँडर्ड म्हणतात. आय एम 5th स्टँडर्डचा अर्थ काय होतो? मी 5वी इयत्ता आहे. तुम्ही 5वी इयत्ता आहात का? की तुम्ही 5व्या इयत्तेमध्ये आहात? 5व्या इयत्तेमध्ये आहात. मग इथे तुम्हाला आय एम 5th स्टँडर्ड न म्हणता आय एम इन द 5th स्टँडर्ड म्हणायचं. हा इन हे प्रेपोजिशन कधीच विसरायचं नाही. अशा प्रकारचे काही छोटे छोटे डायलॉग्स तुम्ही या पेजवर 5th स्टँडर्डमध्ये शिकला होतात. हॅलो. कोणी तुम्हाला हॅलो म्हटलं की तुम्हीसुद्धा त्याला रिस्पॉन्स द्यायचा, हॅलो. हाव आर यू? हाव आर यू, कसं आहेस तू? त्याचं उत्तर कसं देणार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आय एम फाईन, थँक्यू. हाव आर यू? फाईन, थँक्स. एखाद्याने तुम्हाला हाव आर यू विचारल्यानंतर तुम्ही फाईन म्हणून थँक्यू म्हणायचे, कारण तुमची चौकशी केल्याबद्दल तुम्ही धन्यवाद मानायचे. आणि परत तुम्ही त्या समोरच्या माणसाची सुद्धा चौकशी केली पाहिजे. डायलॉग नंबर 2. व्हॉट्स युअर नेम? रवी. टेल मी युअर नेम प्लीज. चंद्रशेखर. यू कॅन कॉल मी चंदू. हां, कधी कधी आपलं नाव काहीतरी वेगळं असतं आणि आपल्याला काही घरगुती पेटनेम्सने आपल्याला काही वेळा हाका मारतात, तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. पहा, व्हॉट्स युअर नेम? वेदांत. टेल मी युअर नेम प्लीज. आता इथे तुम्ही वेगळं नाव आपण घेऊया. अनिल. यू कॅन कॉल मी अनु. आता अनु इज युअर पेट नेम अँड युअर ओरिजिनल नेम इज अनिल. बरोबर की नाही? तर अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता. व्हॉट्स युअर नेम? जान्हवी. टेल मी युअर नेम प्लीज. अनुष्का. यू कॅन कॉल मी अनु. बरोबर? अनु इज युअर पेट नेम. नाव डायलॉग नंबर 3. वेअर डू यू लिव्ह? तू कुठे राहतोस? हा प्रश्न जो आहे, जो आपण मराठीत विचारतो, तो नेहमी इंग्लिशमध्ये अशा प्रकारे, वेअर डू यू लिव्ह? वेअर मीन्स कुठे, स्थानाशी, प्लेसशी संबंधित प्रश्नार्थक शब्द. आय लिव्ह इन अंबेजोगाई. आय लिव्ह इन ठाणे. तुम्ही इथे ठाणे टाकू शकता, कारण तुम्ही ठाण्यात राहता. जर तुम्ही गावी राहताय तर इथे तुमच्या गावाचं नाव येईल. वेअर इन अंबेजोगाई किंवा वेअर इन ठाणे. ठाण्यात कुठे? नियर पडवल विद्यालय. नियर पडवल विद्यालय.
असं तुम्ही टाकू शकता. आता याने भरपूर खाणाखुणा सांगितलेत, लँडमार्क्स सांगितलेत. लँडमार्क्स म्हणजे खाणाखुणा. नियर योगेश्वरी टेम्पल बिहाइंड द तहसील ऑफिस इन गुरुवारपेठ. तुम्ही सांगू शकता वेअर इन ठाणे नियर पडवल विद्यालय किंवा इन फ्रंट ऑफ पडवल विद्यालय beside जलाराम टेम्पल इन पडवल नगर. आता हे ऑन मंदी बाजार रोड रस्त्याचं पण नाव त्याने सांगितलेलं. आपल्या इथे रस्ता नाही आहे तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. डायलॉग नंबर 4, एखाद्याचा निरोप घेताना. बाय बाय, हॅव अ नाईस डे. आता हे केव्हा बोलाल तुम्ही? तर दिवसा अजून पुढचा दिवस जायचा आहे, अजून संपूर्ण दिवस, तर त्यावेळेला तुम्ही एखाद्याला अशा शुभेच्छा देऊ शकता की तुला आजचा दिवस छान जाओ. बाय बाय, हॅव अ नाईस डे. बाय, सी यू, हॅव अ नाईस डे टू. अशा प्रकारे तुम्ही डायलॉग्स म्हणू शकता. सो माय डिअर स्टुडंट्स, तुम्हाला आजचं जे वर्कशीट करायचं आहे ते आता आपण त्याची प्रॅक्टिस करूया. आजचं वर्कशीट काही फार नाही आहे. हिअर यू हॅव टू राईट अबाउट युअर सेल्फ. तुम्हाला तुमच्याबद्दल लिहायचं आहे. मी म्हटलं यू हॅव टू राईट अबाउट युअर सेल्फ. तुम्हाला तुमच्याविषयी लिहायचं आहे. हां, मग तुम्ही म्हणणार माय सेल्फ. वर काय म्हणणार? माय सेल्फ. माय सेल्फ मी स्वतः. हॅलो, माय नेम इज, तुमचं नाव टाकायचं आहे. माय नेम इज वेदांत. इथे तुम्ही तुमचं वय टाकू शकता. आय एम 10 years old. आय लाईक मँगो. तुम्ही इथे तुमच्या आवडीची गोष्ट सांगू शकता. ओके. माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश. माय फेवरेट सब्जेक्ट इज मॅथ्स, मॅथमॅटिक्स. तुम्ही इथे सूट होणारा कोणताही शब्द भरू शकता. आय लिव्ह इन ठाणे. आय लिव्ह इन ठाणे. बघा किती सोपं आहे. ठाणे लिहिताना, सब्जेक्टचं नाव लिहिताना, स्वतःचं नाव लिहिताना तुम्हाला फर्स्ट लेटर शुड बी कॅपिटल. पहिलं अक्षर कॅपिटल लिहायचं आहे, कारण किती नावं आहेत. दे आर कॉल्ड प्रॉपर नाउन्स. स्वतःचं नाव हे प्रॉपर नाउन असतं, बरोबर. सब्जेक्टचं नाव हे प्रॉपर नाउन असतं. आणि ठाणे सिटीचं नाव हे सुद्धा प्रॉपर नाउन. आणि प्रॉपर नाउनचं पहिलं अक्षर जे आहे ते ऑलवेज कॅपिटल लेटरनेच सुरू करायचं. सो तुमचं नावाचं पहिलं अक्षर, सब्जेक्टच्या नावाचं पहिलं अक्षर आणि ठाणेच्या नावाचं पहिला टी लेटर हे कॅपिटल हवेत, हे लक्षात ठेवा. आणि हे तुम्ही लिहून पाठवणार आहात मला, पण फक्त शब्द नाही तर पूर्ण वाक्य लिहायचं. आणि जिथे तुम्ही शब्द फिलअप करणार आहात त्या शब्दाला काय करायचं आहे, तुम्हाला बॉक्स करायचा आहे. ओके. सो दिस इज फर्स्ट ॲक्टिव्हिटी. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 2. इथे तुम्हाला 3 फेसेस दाखवले आहेत. हां, हॅपी, अँग्री. रागावलेलं आहे ना, भुवया बघा कशा एकत्र आल्या आहेत, म्हणजे रागावलेलं आहे. अँड दिस इज सॅड. दुःखी आहे तो म्हणून रडतोय. हॅप्पी, अँग्री, सॅड. हॅप्पी, अँग्री, सॅड. रिपीट आफ्टर मी. हॅप्पी, अँग्री, सॅड. हाऊ आर यू फीलिंग? आय एम हॅप्पी. फेस काढायचा आणि ही 2 वाक्य त्याच्या खाली लिहायची. मग सेकंड फेस ड्रॉ करायचा. सोपे आहेत म्हणून ड्रॉ करायला सांगते. पुन्हा सेकंड फेस ड्रॉ करून हे 2 वाक्य लिहायची. हाऊ आर यू फीलिंग? आय एम अँग्री. आय एम अँग्री. मग थर्ड फेस ड्रॉ करायचा. हाऊ आर यू फीलिंग? आय एम सॅड. प्रत्येक चित्राच्या खाली ही 2 वाक्य येणार आणि त्या चित्रामध्ये जसा फेस दाखवला आहे त्या फेसचं इथे शब्द येणार. अशा प्रकारे तुम्हाला ही वाक्य लिहायची आहेत. थोडंसं आत्ता आपण स्वतःबद्दलची माहिती घेतली ना, ती तुम्ही या ठिकाणी पाहिलेली होती 4th स्टँडर्डमध्ये. पाहूया एकदा.
I am Sakshi. I am 9 years old. I am 130 centimeters tall. I am in standard 4. तर तुम्ही सुद्धा इथे हवं तर ते सुद्धा लिहू शकता. इथे तुम्ही स्वतःचं वयसुद्धा लिहू शकता. आय एम 10 years old, 9 years old. आणि तुम्ही इथे आय एम इन स्टँडर्ड, आय एमच्या पुढे इन स्टँडर्ड 5th असं सुद्धा लिहू शकता. ओके, इन स्टँडर्ड 5. जसं तुम्हाला इथे वाक्य जे तुम्हाला लिहायचं आहे ते तुम्ही इथे लिहू शकता. आय लाईक राईस. आय लाईक टायगर्स. आय लाईक डिस्कवरी चॅनल. आय लाईक रनिंग. बघा, तुम्ही इथे आय लाईकच्या पुढे तुम्हाला हवा तो तुमची आवड असलेला शब्द इथे लिहू शकता. ओके. I can draw a hut. I can read a few English words. I can sing a song. I can swim. या तुमच्या ॲबिलिटीज आहेत. ॲबिलिटीज म्हणजे क्षमता, तुम्हाला करता येणाऱ्या गोष्टी. जसे की मला आय कॅन ड्रॉ हट, आय कॅन रीड इंग्लिश, आय कॅन सिंग अ सॉन्ग, आय कॅन स्विम, आय कॅन राईट पोएम्स, आय कॅन रन फास्ट, आय कॅन जम्प हाय. हे तुम्ही लिहू शकता, तुम्हाला जे करता येतं ते. आय कॅन राईड अ बायसिकल. असं सुद्धा तुम्हाला जी ॲबिलिटी आहे तुमच्यामध्ये ती तुम्ही इथे लिहू शकता. आय हॅव रेड पेन, 2 blue pencils, an orange sharpener and a white eraser. Every day I brush my teeth. आता मी रोज काय काय करतो ते. Every day I brush my teeth. I take a bath. I take a bath. मी आंघोळ करतो. तर आंघोळ करतोला काय म्हणायचं? I take a bath. I read for some time. I read for some time. And I play for some time. I play for some time. तर तुम्ही तुमच्याबद्दलची हे 5 सेंटेन्सेस किंवा 5पेक्षा अधिक सेंटेन्सेस जर तुम्हाला तुमची माहिती लिहिता येत असेल, लिहायची असेल तरी तुम्ही लिहू शकता. आता या ठिकाणी आपण असंख्य स्वतःबद्दलची वेगवेगळी वाक्य शिकलोत. या वाक्यांचा उपयोग करून सुद्धा तुम्ही तुमच्याबद्दलचा ही जी इन्फॉर्मेशन आहे ही वाढवू शकता. आता आपण थोडंसं आणखी एका वेगळ्या घटकाकडे वळूया. 4th स्टँडर्डला आणि आतासुद्धा 5th स्टँडर्डला सुद्धा तुम्हाला 1 and many हा भाग शिकायचा आहे, बरोबर. आता 1 and many मध्ये आपल्याला माहिती आहे की सिंग्युलर, सिंगल म्हणजे 1. 1 पेन, many pens म्हणजे दिस इज सिंग्युलर. याला आपण म्हणतो सिंग्युलर म्हणजे एक वचन, एक वस्तू जेव्हा आपल्याला दाखवायची असते तेव्हा आपण सिंग्युलर म्हणतो. 1 पेन, मेनी पेन्स, त्याला एस प्रत्यय लावला. 1 मँगो, मेनी मँगोज. 1 key, many keys. 1 book, many books. 1 ruler, many rulers. 1 pen, many pens. 1 box,
मेनी बॉक्सेस. मेनी बॉक्सेस. म्हणजेच आज आपण वन आणि मेनी म्हणजे सिंग्युलर आणि प्ल्युरल अशा शब्दांचा सुद्धा सराव केलेला आहे. जेव्हा वस्तू एक असते तेव्हा तिचं स्पेलिंग आपण लिहितो फक्त, पण जेव्हा वस्तू प्ल्युरल होतात वन पेन इज सिंग्युलर बट मेनी पेन्स प्ल्युरल. याला काय म्हणायचं? प्ल्युरल. प्ल्युरल म्हणजे अनेक वचन. सिंग्युलर, प्ल्युरल. एक, अनेक. सिंग्युलर, प्ल्युरल. तर सिंग्युलर वस्तूंच्या प्ल्युरल वस्तू करताना काही वेळा त्या स्पेलिंगला शेवटी एस असा प्रत्यय म्हणजे एस असा सफिक्स लागतो. काही वेळा तो एस असतो, काही वेळा ई एस पण असतो. जसं की पेन, पेन, पेन्स असं म्हणताना आपण एस लावला. मँगो, मँगो, मँगोज असं म्हणताना आपण ई एस लावला. पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे की वन कुठे आहे आणि प्ल्युरल कुठे आहे, मेनी कुठे आहे हे आपल्याला समजायला सोपं असतं. जेव्हा एखाद्या शब्दांच्या नंतर शेवटी प्रत्यय जोडलेला असतो एस किंवा ई एस, तर तिथे ती वस्तू मेनी असते हे आपल्या लक्षात येतं. तर बाळांनो, आजचा जो अभ्यास आहे, आजचा जो भाग आहे, तो आजचा भाग आपला इथेच संपला. आणि तुम्हाला काय करायचं आहे, ही पोएम रो युअर बोट ही पोएम रिसाईट करायची आहे, तालासुरात म्हणायची आहे गाऊन नाचून. त्यानंतर आय विल सेंड यू अ होमवर्क. मी तुम्हाला एक होमवर्क पाठवणार आहे. होमवर्क छोटासाच आहे, साधासाच आहे. तो होमवर्क आहे हा. यामध्ये तुम्हाला मायसेल्फ म्हणजे स्वतःबद्दलची माहिती लिहायची आहे. आणि इथे तुम्हाला वेगवेगळे एक्सप्रेशन्स जे दाखवलेले आहेत ते चित्र काढून त्या एक्सप्रेशनच्या खाली ही 2-2 वाक्य लिहायची आहेत. आणि इथे तुम्हाला त्या एक्सप्रेशननुसार शब्द भरायचा आहे. तर हे 2 अभ्यास आणि एक छोटासा सिंग्युलर प्ल्युरलचा अभ्यास मी तुम्हाला पाठवणार आहे. तुम्हाला सर्वांना हा अभ्यास इंग्लिशचा करून काय करायचं आहे, हा अभ्यास तुमच्या ग्रुपवरच पाठवायचा. गेल्या वेळेला मी तुम्हाला माझ्या पर्सनल नंबरवर पाठवायला सांगितला होता, परंतु या वेळेला तुम्हाला तो पर्सनल नंबरवर न पाठवता तुमच्या वर्गाच्याच ग्रुपवर पाठवायचं आहे. पण आजच्या दिवशीच तुमचे 3 विषयांचे अभ्यास येणार आहेत. त्यामुळे नेमका माझा इंग्लिशचा अभ्यास कुठला हे कळण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. तुमच्या पेजचा फोटो जिथे पाठवणार आहात त्या फोटोच्या खाली 3 गोष्टी अवश्य लिहा. 3 गोष्टी अवश्य लिहा. पहिली म्हणजे तुमचं नाव, रोल नंबर, दुसरी गोष्ट, आणि तिसरी गोष्ट इंग्लिश असा शब्द तिथे टाका. इंग्लिश होमवर्क असा शब्द तिथे टाका. युअर नेम, युअर रोल नंबर अँड इंग्लिश होमवर्क असा शब्द टाकायला विसरू नका. म्हणजे मग नेमकं मला 3 विषयांच्या अभ्यासातून माझा इंग्लिशचा अभ्यास शोधून काढणं सोपं जाईल. थँक्यू. धन्यवाद. स्टे ॲट होम, स्टे फिट, स्टे सेफ.